आईसाहेब बाळ किती उशीर? ते जरा व्यायाम कराल तो. अहो आरती झाली. बाळ आज पालखी सोहळा आहे ना व हा म्हणताना पूजा ठेवली आहे घरात. बरोबर. जा पाया पडा देवीच्या. अहो अहो माझ्या नाही देवीच्या पाया पडा. आईसाहेब तुम्हीच माझा देव आहेस, माझा देव आहेस. बाळ ही काय देव आहे काय? मला देव म्हणू नका. मग मी बी काय बाळ आहे काय? आ. तरी बी तुम्ही मला बाळ म्हणताच नव्ह का? मग मी आमच्या आईसाहेबांनी देव म्हणलं म्हणून कुठे बिघडलं? आणि असं बी कोणतर म्हणलेलं आहे काय? काय ग मावशे? आई सारखं देव काय 3 जगात नाही काय म्हणले की कधी? आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून शिकाराच्या नंतर शिकणे अ आ ई. अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदी मायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, अंबाबाईचा, रेणुका देवीचा, जगदंबेचा. अक्षरा. अरे कमल, तुम्ही? हो मी. काय ग लग्नाची एवढी घाई? एकटीनंच हळद लावलीस? नाही, सांडली. सांडली? हो, तिथे मंदिराच्या इकडे कोणाचा तरी धक्का लागला आणि सांडली. बरं मग तू अशीच जाणारस का शाळेला? हो, घरी गेले तर उशीर होईल ना जायला. हो. बाय द वे, तुम्ही कसे काय इथे? कॉलेजला सुट्टी आहे का? नाही ग, जायचंय ना. बरोबरच जाऊ म्हणून मी तुला फोन करत होतो, पण तू काही फोन उचलला नाहीस. घरी फोन केल्यावर कळलं की तू मंदिरात गेलीस. हो, ते ओटी भरायची होती. ओटी? अगं मग मला फोन करायचास ना, आपण दोघेही जोडीने गेलो असतो, दोघांच्या अंगावर हळद सांडली असती. लग्नात सांडेलच म्हणा हळद. चल बस, मी सोडतो तुला. नाही नको, मी जाईन बसने. का? अगं लग्नानंतर आपल्याला हेच करायचंय, आत्तापासून थोडीशी प्रॅक्टिस. नाही, कशाला उगाच तुम्हाला त्रास, मी जाते ना. 2 महिने बाबा म्हणाले की 2 महिन्यात आपलं लग्न उरकून टाकू, त्यानंतर आपल्याला एकाच घरातनं बाहेर पडायचंय. बस. मुलीचं लग्न ठरलंय सरकार. वा, चांगलं झालं की. काय करतो जावई? शेती. शेती. कल्याण होईल पोरचं. थोडी पैशाची अडचण होती लग्नासाठी. किती पाहिजेत? 50,000. 50,000त लग्न होईल? हो होईल. दुर्गे 75 दे. 75? 25 आमच्याकडनं आहेर.
पोरीसाठी काहीतरी चांगलं घे. घेऊन जा पैसे आणि पोरीचं लग्न धूमधडाक्यात कर. असू दे असू दे. खर तर हे पैसे वैभवाच्या मालकाने दिलं पाहिजे. दुर्गे, फोन केलास ना? फोन केलता, ती येतो म्हणाले. मला माहितीये सनईचा आवाज काढणारा, मगाशी मांजरीचा आवाज काढणारा एकच विद्यार्थी आहे आणि असे वेगवेगळे आवाज काढणं ही एक कला आहे. त्यामुळे ह्या कलाकाराला मी एक बक्षीस देणार आहे. काय बक्षीस? काय बक्षीस आहे मॅडम? म्हणजे तू काढलास आवाज? हो. एक हे घे. हे पुस्तक नक्की वाच, तुला आवडेल. जर तुझ्यात उपजत कलागुण असतील तर तू मोठा कलाकार होशील. तुझ्या कलागुणांना वाव मिळेल, पण असा वर्गात नाही. हो. वर्ग झाल्यावर आपण त्याला खास वेळ देऊ. ओके, जा. जशी स्वप्नीलला वेगवेगळे आवाज काढायची आवड आहे, तशी आपल्या सगळ्यांनाच कसली ना कसली तरी आवड असते ना. तर आता आपण एक काम करूया. सगळ्यांनी मला आपल्या नावाबरोबर आपापली आवड सांगायची. ओके, चला आपण इथून सुरुवात करूया. हा, सांग रे. माझे नाव आयुष बिलारे, मला चित्र काढायला आवडते. वा. तू? माझं नाव अथर्व वेलसे, मला क्रिकेट खेळायला आवडतं. मस्त. पुढे? माझं नाव दीपेश संतोष शिंगडे, मला फिरायला खूप आवडतं. अरे हसायला काय झालं? फिरणं पण एक खूप चांगली आवड आहे. फिरण्यामुळे आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळतात, त्यांचा इतिहास कळतो. हो की नाही? पुढे? माझं नाव ओमकार पुंडलिक पाटेकर, मला खो खो खेळायला आवडते. मॅडम घरी जा. पुढे तू सांग तुझी आवड. मला माहिती आहे विमान कुणी उडवलंय. साहिल गोगटे. साहिल, तुला विमान उडवायला खूप आवडतं ना? चल, आता शिक्षा म्हणून तू आम्हाला सगळ्यांना सांगायचंस की जगातलं पहिलं विमान कुणी उडवलं होतं. लग्नाला नाही म्हणतीये. आली शिक्षणाची लाडकी. आज मुलाकडचे बघाय आलते तर शाळेला पळून चालली. अजून शिकायचं म्हणतीये. आता तुम्हीच काहीतरी सांगा सरकार. काय ग पोरी, नाव काय तुझं? मिताली. कितवीत आहेस? 9वी. पास झाली शाळा. लिहिता वाचता येतंय, आकडे मोड कळत्यात, किराणा हिशोब जमतोय. बरं झालं की. अजून काय पाहिजे? शिकून काय मोठी बॅरिस्टर होणार आहेस की काय? हा, चांगला मुलगा आहे, लग्न करावं, संसार करावा. का त्रास देतेस बापाला? सरकार, मला वैमानिक व्हायचंय. वैमानिक? काय डोचकं बिचकं फिरलं की काय तुझं? गावात काय आहे का फॅसिलिटी? आपलं हंतरून बघून पाय पसरावं. हे बघ, पोरीच्या जातीला शेवटी करावं लागतंय चूल आणि मूलच. पण सरकार, मला प्रगती करायची आणि त्यासाठी हायर एज्युकेशन. काहीतरी बनायला एज्युकेशन नाही, अक्कल लागती. अडाणी माणसं अक्कलाच्या जोरावर प्रगती करू शकतात आणि शिकलेली माणसं अक्कल नसल्याने हाय तिथंच राहतात. एज्युकेशनला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं जातंय. माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा. आणि पैसा कमवण्यासाठी एज्युकेशन नाही, अक्कल लागती. करेक्ट.
तवा पोरी लग्न कर श्रीमंत पोराशी आणि सुखी राहा. अक्कल असल तर मिळेल सगळं, आणि नाही मिळालं तर तुझी पोच नाही म्हणून गप्प राहा. उगा बापाला त्रास देऊ नकोस, कारण तुझ्यामुळे तो आमचं जेवण खराब बनवतो. कधी अळणी, कधी खारट, कधी तिखट. हे असंच चालू राहिलं तर आता एड्युकेशनचे वांध आहेत. याला नोकरीवरनं काढलं तर 2 वेळेचं जेवणाचं वांध होतील. चल जा आता, माझा मुलगा अधिपती येईल. तुझ्यासारखी एड्युकेशन करणारी येडी मुलगी त्याच्या नजरेला नको पडायला. चल जा. काय झालं? सर, माझ्या वर्गात एक मिताली नावाची मुलगी आहे. हा, ती स्कॉलरशिप मिळाली ती ना? हो सर. तिचं काय? सर, तिचे पालक तिचे लग्न लावून देत आहेत. काय? आपण काहीतरी केलं पाहिजे सर, प्लीज. अगं 14चीच असेल ना ती? तिला पायलट व्हायचंय सर, तिचं स्वप्न आहे ते. आणि हे काय वय का लग्न करायचं? असं कसं करू शकतात सर? तिची खूप स्वप्न आहेत सर. खूप हुशार मुलगी आहे ती. सगळी स्वप्न चिरडली जातील तिची जर लग्न झालं तर. चूल आणि मूल एवढंच आयुष्य नसतं ना बाईचं. आपण कुठल्या जमान्यात राहतो? जगात काय चालू आहे? जग कुठे चाललंय आणि काय करतायत आपली माणसं? आणि तेही आपल्याच मुली बरोबर. आई बाप म्हणून तिला समजून घ्यायचं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं का असं लग्न लावून द्यायचं तिचं? हे बघ, तू आधी शांत हो, रडू नकोस, तू डोळे पुस. काय तुझं हे जे बोलणं आहे ना, ते माणुसकी म्हणून ठीक आहे, पण एवढं इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊ नये विद्यार्थ्यांमध्ये. हे बघ, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण त्यासाठी तुला त्रास होतोय हे चांगलं नाही. काय ना की एका शिक्षकाला तटस्थ राहता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांवरती प्रेम करावं, पण तुझ्या मुलांवरच्या प्रेमात तू वाहवत जातेस. असं करू नकोस. आय एम सॉरी सर, पण मिताली. हो हो, तू आधी शांत हो. आय एम सॉरी सर, पण मितालीचं सगळं ठीक झाल्याशिवाय मी आता शांत नाही होऊ शकत. असा तुम्ही CA. आणि तुम्ही? मी LLM. आणि तुम्हाला पगार किती आहे आमच्याकडं? आपल्या सरकार 70,000. माझं वर्षाचं पॅकेज 15 लाख. आणि आमचं शिक्षण किती आहे माहित आहे? 7वी. आणि अधिपती 9वी. नाही, नापास नाही झाले, पण परीक्षा नाही दिली. आणि आमचं उद्योग किती? भुवनेश्वरी साखर कारखाना, डेअरी, गुराळ, हँडलूम उद्योग, फूड प्रॉडक्ट, शेती. ह्याचं उत्पन्न किती? 90 करोड मागच्या वर्षीचा निव्वळ नफा. हा, तुम्ही कागदी डिग्र्या मिळवल्या, आम्ही अक्कल वापरून पैसा कमावला. आता तुम्ही सांगा, खरंच गरज आहे शाळेची? ही काय सांगणार? आम्ही सांगतो की काहीच गरज नाही आहे शाळेची. डिग्रीपेक्षा अकलीची गरज असते माणसाला जगण्यासाठी, लक्षात घ्यायचं. शाळा धंदा आहे माझ्यासाठी, बाकी काय नाही. आणि जी शाळा आपण चालवतो ना, ती लॉस मध्ये चालली आहे. पाणी आता हितवर आलंय. त्या शाळेची जागा एका बिल्डरला पाहिजे. मार्केटपेक्षा डबल रेट द्यायला तयार आहे तो. मला काय वाटतंय, इकून टाकूया शाळा. शाळा म्हणजे नुसतं बुडीत खातं झालंय. सतत पैशाची मागणी, वैतागले मी. आणि मुळात ज्याच्यावर आपला विश्वासच नाही, ती कशाला चालू ठेवायची? एक तर ती बंद केली पाहिजे, नाहीतर तिथून आपला धंदा व्हायला पाहिजे. माफ करा थोरल्या सरकार, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण लॉस दाखवण्यासाठी शाळा उपयोगाची आहे. लॉस दाखवणं हे तुमचं काम आहे, त्याच्यासाठी खरोखरचा लॉस करू नका आमचा. मोठा लॉस दाखवण्यासाठी शाळा गरजेची आहे.
आपण दुसरीकडे नाही दाखवू शकत ना. तो आमचा प्रॉब्लेम नाही. आमचं पैसे वाचवण्यासाठी तू मसनी पैसे देते की हो. जा निघा तुम्ही. आज काय तो शाळेचा निर्णय घेऊ आम्ही. ठीक आहे थोरल्या सरकार, बघतो आम्ही. ते तुम्ही बघावं म्हणतानाच 15 लाखाचं पॅकेज देतोय. अरे ते थांब ना, त्या जमिनीच्या डीलचं काय झालं? 2 महिने झाले हो अण्णा. हो हो झालं. पेपर वर्कला थोडा वेळ लागला पण झालं पूर्ण. काय झालं? मॅडम चला की लवकर, सगळे वाट बघतायत. 10 मिनिटात आलेच. मास्तरीन बाई हो, भुवनेश्वरी मॅडम न थांबवताय तुम्ही? काय समजताय का नाही? होय अहो, मालकीन आहेत त्या शाळेच्या. मालकीन त्यांचा अनादर झालेला अजिबात चालणार नाही बघा, सांगून ठेवतोय तुम्हाला. त्यांनी बोलवलं की हातची कामं सोडून 60 नाही यायचं ऑफिस मध्ये. काय ही शिकवणं लय महत्वाचं नाही आहे. ही पोरं दिवसभर पडीक असते तिथेच. काय पोरांनो, काय म्हणतोय मी? थोरल्या सरकारने एकतर वेळ नसतोय अजिबात, आणि त्यासनी वाट बघायला लावलेला आम्हाला चालणार नाही. अहो नोकरीची भीती आहे का नाही तुम्हासनी? तुम्ही प्लीज बाहेर जा. बाहेर जा, त्याशिवाय मी बाहेर येणार नाही. आपसात चर्चा नको. जे काय बोलायचंय ते सगळ्यांसमोर. सॉरी मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेते, पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. म्हणजे अनेक मुलांचे पालक भाजी विक्रेते आहेत, कामगार आहेत, त्यांना कसं परवडेल? नाही परवडणार. आणि मला वाटतं आपण विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. ही शाळा आहे, धर्मशाळा नाही. पण मॅडम, शाळेचं काम तर शिक्षण देणं आहे ना. पण त्याकरता शाळा टिकायला तर पाहिजे की नाही? ज्यांना नाही जमत त्यानं शिकायचं नाही. पण मॅडम, शिकण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि फी वाढवायचा शाळेला अधिकार आहे. मान्य आहे मॅडम, पण शिकून काय होतं? पिढी घडते. आधी कुठे होतं शिक्षण? आधीची माणसं काही शहाणी नव्हती. मॅडम, आधीची माणसं शहाणीच नाही, ज्ञानी होती, शास्त्रज्ञ होती. शिक्षणाचा काय संबंध ज्ञानाशी? पुराणात तर केवढा ज्ञानाचा भांडार आहे. आणि मग मॅडम, पुराणातही शिक्षण होतं. गुरुकुल पद्धत होती. आई बाबा आपल्या मुलांना 18 वर्षांसाठी गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याकडे शिकायला पाठवायचे. आणि मग गुरु त्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन एक अख्खी पिढी तयार करायचे, घडवायचे. शिक्षण होतच मॅडम, तेव्हाही होतं आणि आताही आहे. आता फक्त पद्धत बदलली. पण शिक्षणाचा मुख्य हेतू ज्ञानदान हाच होता, आणि तो शिक्षणातून जाऊ नये असं मला वाटतं. बाकी तुमचा निर्णय. चांगलंय, चांगलंय. आनंद झाला तुझा विचार ऐकून.
पण शाळा चालवणं म्हणजे ज्ञान पाजळणं नाही. त्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा विद्यार्थ्यांच्या फी मधून मिळत नसल तर शिक्षकांच्या पगारातून घ्यावा लागल. हे बघा, माझे आभार मानण्याचं काहीच कारण नाहीये. आता अक्षरा आली ना की त्याचे आभार माना. सर येऊ का? अरे ये अक्षरा ये. आम्ही सगळे तुझीच वाट बघतोय. खूप छान बोललीस आज. आणि त्या भुवनेश्वर मॅडम आहे ना, डोक्याला तापच आहे आपल्या. नाहीतर काय, कधीही येतात आणि नवीन काहीतरी प्रॉब्लेम करून जातात. तरी बरं यावेळी तिथल्या तिथे मिटलं. मिटलं म्हणजे काय, अक्षरामुळे झालं सगळं. थँक्यू सो मच. सर थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आणि असं टाळ्या वाजवून उगाच लाजवू नका मला. कसं आहे, मुलांना शाळेत पाठवणं ही पालकांसाठी तारेवरची कसरत आहे आधीच. तरी बिचारे मुलांच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा काढून त्यांना शाळेत पाठवतात. त्यांना हा ऍडिशनल ताण दिला असता तर त्यांनी मुलांना काढूनच टाकलं असतं शाळेतून. हो ना, माझ्या वर्गात सुद्धा अशी काही मुलं आहेत. ते असं पैसा पैसा करत बसलो तर त्यांचे पालक त्यांना शाळेतून काढून टाकतील. त्यांच्या भल्याचा विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. अगदी खरं मॅडम. म्हणूनच मी जे काही केलं ते सगळं विद्यार्थ्यांसाठी केलं आणि नेहमी करत राहीन सर. गुरु असावा तर असा. त्यांना वाटतं शिक्षण म्हणजे पैशांचा बाजार आहे, मोबोली रक्कम मिळू शकते. हे असे खूप लोक असतात, गावात नाही शहरात सुद्धा. तिथे तर लाखो रुपये फी असते. असे शाळा आणि कॉलेज चालवून खूप लोक श्रीमंत झालेले आहेत. त्यांचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. अहो, शिक्षण म्हणजे काय पैसे कमवण्याचं साधन आहे का? अहो, शिक्षण म्हणजे पवित्र काम आहे. अहो, या असं विद्येचा बाजार करणं ना माझ्या इथिक्स मध्ये बसतच नाही. शिक्षण म्हणजे माझ्यासाठी तर देवच हो. आणि सर, शिक्षण जर नसेल ना तर या जगात काहीही शक्य नाही. गोळवलकर सर, ही सगळी टाळ्यांची वाक्य तुम्ही आता इथे बोलताय. तिथे भुवनेश्वरी मॅडम समोर कोणीही काही बोललं नाही. एकट्या अक्षराने स्टँड घेतला. एवढं बोललीस तू? गरज होती म्हणून बोलले आहे. पण तू एकटीच का बोललीस? बाकी कोणीच काही बोललं नाही. आता सगळा वाईटपणा हिच्यावरच येईल ना? काय ग, त्या भुवनेश्वरी बाई चिडल्या का तुझ्यावर? ताई, तुझी नोकरी जाऊ शकते माहितीये ना तुला? हो माहितीये मला. मग तरी पंगा घेतलास? अगं मी गप्प बसले असते ना तर त्या बिचाऱ्या गरीब मुलांवर अन्याय झाला असता. आणि बोलीस म्हणून त्यांचा काय सत्कार केला का त्यांनी? माझ्या मनाचं समाधान झालं ना, मग बस. बोलले नसते तर माझ्या मनाला टोचत राहिलं असतं. बोललीस ते अगदी योग्य बोललीस. बाबा, तुम्ही तिची काय साथ देताय? कारण तिचा स्टँड योग्य आहे. आणि हाच स्टँड महागात पडला तर काय करणार आहे? मी इंजिनिअरिंग करतेय. मला कळत नाही हिच्या इंजिनिअरिंगचा काय संबंध आहे यार? संबंध आहे. आई बाबा रिटायर झाले, बाबा शिकवणी घेतात, पण पालक ते 2-2, 3-3 महिने फीस पण देत नाहीत. आणि पेन्शन वरती खर्च भागत नाही ताई. आपलं घर तुझ्या पगारावर चालतं. मला कळतच नाही ही काय एवढी पॅनिक होतीये. जॉब माझा आहे बरोबर, आणि अजून मला त्यांनी नोकरीवरून काढलेलं नाहीये. तू या सगळ्यात पडायलाच नाही पाहिजेस ताई. तुझी नोकरी पडायलाच नको होतं म्हणजे? मी काय फक्त नोकरीसाठी शिक्षिका झालेली नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मला किती जेन्युइनली शिकवणं आवडतं. तिच्या आई बापाने हिला हेच शिकवलं वाटतं, मोठ्याशी तोंड वर करून बोलायला. आजपर्यंत शाळेत आमच्या समोर कुणाची तोंड उघडायची हिम्मत नव्हती, आणि कोण कुठची कालची कार्टी आमासनी अक्कल शिकवतीये. हिचं शानपणा आम्ही ऐकून घ्यायचं वय? ते काही नाही. आमच्या नजरत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा.
हाकला तिला शाळेतनं. हो हो आई साहेब ऐका की जरा शांत व्हा. हे बघा त्यासनी जे वाटलं ते त्या बोलल्या ते सोडून द्या. त्यांच्या परीने ते बरोबर असेल. आपण ऐका बघा आपण आपल्या फायद्याचा विचार करूया. ऐका माझं. तुम्ही अजून बी तिचीच बाजू घेताय. कोण कुठं पाहू त्यांची नाही बाजू घेत मी. तिची. हाय काय आता बायकांचा रिस्पेक्ट करायचं तुम्हीच शिकवलाय का नाही. सगळ्या रिस्पेक्टच्या लायकीच्या नसतात. बर ठीक आहे आई साहेब जाऊन दे सोडा. त्या जे बोलल्या त्यांच्यापाशी सोडा. हा तसं नाही होत. तुम्ही आम्हाला सांगा शिक्षण महत्वाचं असतं. शिक्षणाने अक्कल येते. मग ती काही बाष्कळ बडबड करत होती आणि आपण तिचं काय ऐकून घेत होतो. आम्ही वयानं मानानं मोठे आहोत तिच्यापेक्षा. आमासनी अक्कल हाय का तिला. शिक्षणाने अक्कल येते म्हणे. शिक्षणाचा आणि अक्कलाचा काय संबंध. आम्ही नीट नाही शिकलो आमासनी अक्कल नाही. तुमचं शिक्षण लय नाही झालं तुम्हासनी बी अक्कल नाही. ज्यांना नोकऱ्या करायच्या त्यांनी शिकावं. काय शिक्षण लावलंय. हल्लीची लोक एवढ्या 3 वर्षांच्या पोरांना पण शाळेत घालते. आमच्या वेळेला असलं काय नव्हतं. आम्ही फक्त खेळायचो. बरोबर आहे पण काळ बदलतोय तसं माणसं बदलतात. आमच्यापेक्षा तुम्हासनी तिचं जास्त पटतंय होय. तसं असेल तर स्पष्ट सांगा. कोण ती मास्तरीन. कोण कुठली मास्तरीन ती आणि तिच्यासाठी तुम्ही का बरं डोसक्याची शिर उठवून घ्यायला लागलायचा. आणि शाळेतला विषय शाळेत ठेवा की घरात आणि कशाला ते. एक तर मला लागल्यात भूका माहित आहे काय. आणि तुम्ही काय जेवाय बी घेणं झालायचा आणि काय घेणं झालायचा. गमगमाट सुटला मग त्यानं. कटवाडा केला ना धनाजीनं. आई शपथ माझ्या तोंडाला एवढं बक्का का पाणी सुटलं फवारा उडालेत माहितीये काय बोलताना. आणि बर्फी केल्या वाटतं हो त्यानं. खव्याची बर्फी केल्या मला वास यालाय. चला की आपल्या दोघांची फेवरेट आहे. मास्तरनी मुलांना तुमचं डोसकं जाऊ दे. तुम्ही जेवू नका मी पण उपाशी राहतो. काय जाऊ. आणि बघा त्या मास्तरीन बाई जे बोलल्या आता तुम्ही परत का बोलताय तिच्याबद्दल. आमच्यापेक्षा तुम्हासनी ती जास्त महत्वाची आहे काय. वाटतं महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी कोण सुद्धा.